बऱ्याच पालकांना ती दाढ येते, किडते. साधारण 7व्या-8व्या वर्षापर्यंत ती दाढ किडते. पालकांना वाटत राहतं की हा दुधाचा दात आहे, कशाला जायचं डेंटिस्टकडे, बघू नंतर. हा गैरसमज आहे. तर तो 6व्या वर्षी जो येणारा पहिला परमनंट मोलर आहे, तो आपल्या एकंदरीतच मौखिक आरोग्य वाढ याच्यासाठी कारण तुम्ही विचार करा ना, 6व्या वर्षी येणारा दात तुम्हाला 80 वर्ष समजा जगताय, शेवटपर्यंत आपल्याला राहायला हवाय, दाताकडे पाहत नाही. त्यामुळे 6व्या वर्षी येणारा जो परमनंट पहिला मोलर आहे तो फार महत्वाचा आहे. आणि हे सगळ्या पालकांना माझं मुद्दाम सांगणं आहे की तुमच्या मुलांचं तोंड आजच्या रात्री तुम्ही उघडून पहा आणि मुलांच्या दातात कुठेही कॅव्हिटी नाही ना, म्हणजे किडलेला नाही ना, कुठचाही दात असू दे, दुधाचा असू देत, परमनंट दात असू देत, तरी सुद्धा तुम्ही स्वतः फक्त पहा की कुठे काळा रंग दिसतोय का दातावर. दूध पाजता पाजता मूल झोपी नाही गेलं काय पाहिजे. त्यामुळे रात्रीचं शेवटचं जेवण हे दात आल्यानंतर हे दूध नाही पाहिजे. रात्री साधारण 8:30-9च्या सुमारास त्या मुलांनी व्यवस्थित सॉलिड फूड म्हणजे वरण भात म्हणा किंवा खिमट म्हणा असं खाणं अपेक्षित आहे. आणि रात्री झोपताना जर त्या मुलाला तुम्ही सवय लावली की दूध प्यायचंच आहे, अंगावरचं म्हणा किंवा चमचावाटीचं दूध म्हणा, तर चमचावाटीच्या दुधात अजिबात ऍडिशनल साखर घालायची नाही. ते दूध आहे तसंच कोमट दूध त्याला द्यायचं. लगेच दूध पिता पिता त्याला झोपू द्यायचं नाही. दूध पिता पिता बाळ झोपलं तर बाळाला उठवायचं. मऊ, अगदी छोटं बाळ असेल तर मऊ कापसाला पाणी लावून त्याने दात स्वच्छ करायचे, स्वच्छ असलेल्या कापसाने. नाही तर त्याला थोडंसं पाणी प्यायला द्यायचं. आपल्याकडे गैरसमज आहे की दुधावर पाणी नाही द्यायचं, पण दुधातच 80% पाणी असतं. त्यामुळे दुधावर पाणी नाही द्यायचं हा चुकीचा आहे. एवढं लहान मूल चूळ नाही भरू शकत, पण पाणी तर सहज पिऊ शकतं. अगदी लहान मुलांसाठी फिंगर ब्रश पण मिळतात. त्या फिंगर म्हणजे ते बोटामध्ये घालायचे सिलिकॉनचे ब्रश असतात. त्या फिंगर ब्रशचाही वापर करू शकता किंवा कापसाचा किंवा गॉजपीस ज्याला आपण म्हणतो, तुम्ही जखम एखाद्याची भरताना आपण त्याच्यावर तो जो जाळीदार गॉजपीस लावतो त्याने सुद्धा दात स्वच्छ केले तरी चालतात. पण दात स्वच्छ करणं गरजेचं आहे जेव्हापासून पहिला दात तोंडात येईल तेव्हापासून. त्यामुळे ही पालकांची म्हणजे आई वडील महापालक म्हणजे आजी आजोबा जे कोणी त्यावेळेला घरात उपस्थित आहेत त्यांनी हे लक्षात ठेवायचं की आपल्याला त्या मुलाच्या दाताची काळजी घ्यायची आहे.